नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चॅनलवरती. तर गेस वेअर वी आर गोईंग सिरीजमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज तुम्ही गेस करा की आपण कुठे निघालो. तर मित्रांनो, तुम्ही ओळखलं का आपण आज कुठल्या जागेवर आलो आहे? जर ओळखलं नसेल तर अजून एक चान्स आहे तुमच्याजवळ, ओळखू शकता. जास्त कठीण नाही आहे. जागा ओळखता येते का मित्रांनो? थोडीशी मदत करू शकतो आपण. समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांनी ज्या जागेवर ती श्रीमद दासबोध दिलं, त्या अशा पर्यटन स्थळी आलो आहे. आणि मस्त पावसामुळे धबधबा वाहत आहे. आणि हे समोर ज्या जागेवर त्यांनी श्रीमद दासबोध दिलं ती जागा शिवतरगड म्हणजे सुंदर मठ म्हणूनही हे ठिकाण महाडपासून सुमारे 34 किलोमीटर अंतरावर आहे. संत समर्थ रामदासांनी त्यांचे शिष्य कल्याण स्वामी यांना दासबोध हा आध्यात्मिक ग्रंथ सांगितला. ते पवित्र स्थळ म्हणजे प्रसिद्ध असे शिवतरगड. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूस ही एक गुहा आहे, जिथे समर्थ रामदास स्वामी यांनी कल्याण स्वामींना दासबोध ग्रंथ सांगितला व कल्याण स्वामींनी ग्रंथ लिहिला. ही तीच ती जागा जिथे बसून त्यांनी हा ग्रंथ पूर्ण केला. मित्रांनो, काही ऐतिहासिक नोंदणीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही याच ठिकाणी झाली. जर तुम्ही येथे येत असाल तर जुलै ते सप्टेंबर या महिन्यातच या, कारण की येथे वाहणारा हा धबधबा अतिशय अविस्मरणीय असा आहे. गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनी चालली बळे, धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे, असे काही समर्थ रामदास स्वामींनी केलेले वर्णन या धबधब्याबद्दल. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग इथपर्यंतच होता. जर तुम्ही ही जागा ओळखली असेल तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.